मित्र हो, तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलोय सिडकोनी जे बंगलो प्लॉट आहेत, रो हाऊस प्लॉट आहेत आणि 12.5% काही छोटेसे भूखंड आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः मल्टी युनिट बांधण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी ते इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीला प्लॉट दिला होता आणि त्यांनी ते बांधकाम करायचं होतं, पण काही विकासकांनी ते छोटेसे प्लॉट घेतले, त्यामध्ये मल्टी युनिट्स बांधले आणि नागरिकांना विकले. नागरिकांना ते घेत असताना त्यांना हे माहिती पडले नाही की आपली कुठेतरी फसवणूक होते आहे म्हणून. तर सिडकोनी आता ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून एक सिडकोने अभय योजना काढली आहे. एमनेस्टी स्कीम फॉर रेग्युलाइज ऑफ मल्टी ड्युलिंग युनिट ऑन बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड ऑन बंगलो रो हाऊस प्लॉट 12.5%. साधारणतः हे 31 पानांचा यांचा जो BR आहे, त्या BR मध्ये त्यांनी काय काय मुद्दे नमूद केलेले आहेत ते मी आपल्याला मराठीमध्ये सविस्तर सांगतो, कारण का हे एवढं मोठं पुस्तक वाचून प्रत्येकाला समजेल असं काही आहे नाही. साधारणतः 2024 सिडको अभय योजना प्लॉट, बंगलो आणि रो हाऊस धारकांसाठी काय आहे हे समजून घ्या. सदर सिडको जिथे कार्यरत आहे अशा सेक्टर्समध्ये, उदाहरणार्थ आपण वाशी घेऊया किंवा निळू घेऊया, जुने घेऊया, सानपाडा घेऊया, बेलापूर, अशा काही युनिट्स आहेत जिथे बंगलो प्लॉटच्या नावाखाली विकासकांनी युनिट बांधले आणि ते विकले गेले. आता हे रेग्युलाइज होणार कसे? त्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय करायचं आहे, आपला जो भूखंड असेल, समजा एक भूखंड आहे 200 मीटरचा प्लॉटचा आणि त्याच्यामध्ये तो रो हाऊस प्लॉट आहे, त्याच्यामध्ये बिल्डरनी 10 युनिट बांधलेले आहेत. तर सर्वात पहिलं आपल्याला सोसायटी रजिस्ट्रेशन करावी लागेल. ती दुय्यम निबंधक सहकारी सोसायटी जो निबंधक अधिकारी आहेत ते बेलापूरला आहेत, त्यांच्याकडे जाऊन पहिली तुमची सोसायटी रजिस्टर करायला लागेल. त्यानंतर हे जे सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येकाचे इंडेक्स 2 वगैरे आहेत ते सगळ्यांनी एकत्र करायचे आहेत आणि तुम्ही सिडकोला अभय योजनेचा एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. त्या अभय योजनेच्या फॉर्मॅट अंतर्गत तुम्ही त्यांना ऍप्लिकेशन करू शकता की बाबा आमची सोसायटी बनलेली आहे, आता तुमच्या अभय योजनेचा आम्हाला लाभ मिळावा. त्यासाठी सिडकोनी एक दंड आकारला आहे की साधारणतः 25% पेनल्टी भरून सिडको ते रेग्युलाइज करून देत आहेत. पण सगळ्यांना वाटत असेल की एवढा मोठा प्रमाणात सिडको दंड आकारते आहे, पण हे समजून चला की हा दंड भरून आपलं अद्याप आज तागायत आपलं घर सिडको हस्तांतर होत नव्हतं, आपल्याला लोन मिळत नव्हतं आणि आपण टायटल क्लिअर नव्हतं आपल्या लँडचं. पण आता हे असं नाही होत आहे. सिडकोनी 25% दंड आकारून हे रेग्युलाइज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हा 25% दंड आपण भरल्यानंतर प्रत्येकाचं घर हे रजिस्ट्रेशन झालेलं असावं हे महत्वाचं आहे. नसेल तर ते आपण रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर प्रत्येकाचं जे स्क्वेअर फीटचं घर आहे, समजा कोणाचं 1 रूम असेल 300 स्क्वेअर फीटचा, कोणाचा 500 स्क्वेअर फीटचा 1 BHK असेल, तर ते प्रत्येकाला स्क्वेअर फीट वाईज सिडको ट्रान्सफर चार्जेस जे आहेत, जे नियमात आहेत, ते कसे भरायचे आहेत, काय आहे काय नाही ते इथे दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंक पण पाठवतो की बाबा साधारणतः ट्रान्सफर चार्जेस किती आणि कोणाला कसे लागतात ते सिडकोने त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा आढावा फक्त एकच आहे की भरपूर दिवस झालं हा जे भूखंड आहेत आणि हे धारक आहेत हे सिडको हस्तांतरापासून वंचित होते. लोन होताना प्रॉब्लेम होत होते, मॉर्गेज एनओसी मिळत नव्हते. आता ह्यांना ह्या स्कीम अभय योजनेद्वारे संधी आली आहे की आता हे तुमचे जे भूखंड आहेत ते सर्व अधिकृत होतील. अधिकृत पहिल्यापासून आहेत पण ते मृत स्वरूपाचे होते, ते जिवंत होऊन पुन्हा एकदा त्यांना नवी संजीवनी मिळावी आणि नागरिकांच्या कुठेतरी म्हणतात ना समस्या दूर व्हाव्या, त्यांचं टायटल क्लिअर व्हावं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा सिडकोनी घेतलेला निर्णय आहे आणि खरंच हा स्वागत करण्यासारखा निर्णय आहे. फक्त ह्याच्यामध्ये जी पेनल्टी आकारली आहे त्याचं प्रमाण जास्त आहे, ती कदाचित कमी असावी हीच आमची इच्छा आहे. पण आता शेवट त्यांनी जो विषय घेतला आहे की बाबा कुठेतरी रेग्युलाइज करायचं आहे, तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा चांगली संधी कुठलीही नसणार. आणि साधारणतः हे कधीपर्यंत लागू आहे आणि हे कधीपर्यंत तुम्हाला भरायचं आहे, काय होतं प्रॉब्लेम, लोक एखादी स्कीम संपून गेल्यानंतर त्याकडे लक्ष देतात आणि नंतर हा असा प्रॉब्लेम होतो की ते रेग्युलाइज होत नाही. 2025च्या आतमध्ये हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची सोसायटी रजिस्ट्रेशन करून तुम्हाला सिडकोकडे जायचं आहे, अभय योजनेला ऍप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून हा भूखंड जो आहे तो सोसायटीच्या नावे होऊन सभासदांना इंडिव्हिज्युअल ट्रान्सफर करायला परवानगी मिळेल. जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर ह्या कमेंट्स लिंक खाली कमेंट्स आपण करा, आपल्याला नक्कीच आम्ही सूचना करू. बस, धन्यवाद.